गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर केवणाळे गावचा गणेश दाबेकर गोलंदाजी मार्क वरती आणि बॅटिंग साठी जर पाहिलं तर कोल संघाच्या माध्यमातून गणेश दाबेकर वरती आक्रमण केले गेले. हा बॉल आता खाली राहिलाय. वेगाने चेंडू संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल. चांगले गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गणेश दाबेकर आपल्याला पाहायला मिळाला. एसकेएमबी ट्रॉफी स्टार्टिंगला सीझन जेव्हा चालू झाला त्यावेळेला डोंबिवलीमध्ये ती स्पर्धा पाहायला मिळाली. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार गणेश दाबेकर याच्या नावावरती राहिला होता. कॅश प्राइज 11,000 रुपये आणि कूलर हा पुरस्कार त्याच्या नावावरती राहिला होता. अष्टपैलू कामगिरी केवणाळे गावासाठी त्यांनी केली होती. हा बॉल आता कमी गतीने टाकला पाहायला मिळाला. टॉस झाला. बॉल टप्पा पडल्यानंतर तिथून वळाला आणि यष्टी रक्षकाच्या दिशेने फलंदाजाची फिरकी घेत यष्टी रक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी चौकार आल्यानंतर त्याच्यानंतर दोन्ही बॉल डॉट स्वरूपाचे पाहायला मिळाले. पुढचा बॉल. त्या बॉल वरती सरळ बॅटने उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल वन बाउन्स. जर पाहिलं तर सीमा रेषा पलीकडे जाईल. या बॉल वरती देखील मिळतील धावा. 4 येईल. चौकार. समाप्ती अखेरीस शेवटच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर धावसंख्या झाली ती 9 धावा. जेव्हा तर कुणालच्या बॅट मधून 2 चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्री जर पाहिलं तर कुणालने चांगली बॅटिंग केली होती. परंतु गोलंदाजी मार्क वरती कालच्या रात्रीमध्ये अभिजित जाधवने 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना मिळवले होते. तो आलाय गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम पळचिल गावचा हा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल गुडले स्पॉट वरतून राईज झाला आणि यष्टी रक्षकाच्या दिशेने निर्धाव स्वरूपाचा चेंडू. डॉट बॉलच्या सुरुवात मात्र नक्कीच पाहायला मिळते. षटकाची सुरुवात करतोय डॉट बॉलने अभिजित जाधव. कित्येक स्पर्धेमध्ये अभिजित जाधवला पाहायला मिळालाय अष्टपैलू कामगिरी करत असताना. आणि मागीलच काही स्पर्धामध्ये देखील जर पाहिलं तर मालिकेवरचा हकदार तो देखील त्या ठिकाणी राहिला. या बॉल वरती फटका तर आलाय परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. फाईन लेगच्या दिशेने धाव मिळेल ती केवळ 1. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड 10 वरती जाऊन पोहोचेल. 10 धावा धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अभिजित जाधव याच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि तो गोलंदाजी करतोय. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवीची स्पर्धा पार पडली. तिकडे देखील मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार अभिजित जाधवने मिळवला होता. आता बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. बाहेर निघाला आणि यष्टी रक्षकाच्या दिशेने आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. डॉट बॉल जो पाहायला मिळते अभिजित जाधवच्या माध्यमातून. पुढची सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला दुर्गवीर 11 मानगाव आणि त्यांच्या विरोधात संघ खेळेल ओमसाई क्रिकेट क्लब वरण बारसगाव. या बॉलवरती फटका तर फसलाय. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. केवळ 1 धाव मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर आणि संदीप माने यांना आपण पाहतोय. तिसरे पंच नंदूजी मांडे यांचा कालच्या रात्री त्यांनी आता देखील चांगल्या पद्धतीने कामकाज हे तीनही पंच करत आलेत. आवाज आपण काल रात्रीत ऐकला. आज सकाळच्या सत्रामध्ये ऐकतोय. जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. या अगोदरच्या मॅच मध्ये हरीश दिगेकर यांचा तुम्ही आवाज ऐकलाय. tenniscricket.in ची संपूर्ण टीम चांगलं कामकाज त्यांनी देखील पार पाडलंय. आयोजकांचे देखील कौतुक करणं गरजेचे कारण चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून या वर्षी देखील देण्यात आलंय. नाईटची स्पर्धा ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तर त्या ठिकाणी पोहोचेल. तदवर 2 धावा. 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जाते. धाव फलक 2 ने पुढे जातोय. जाऊन पोहोचतोय तो 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती आहेत. डीजे मास्टरचं देखील आम्ही कौतुक करू कारण त्यांनी देखील सुमधुर गाणी आपल्याला ऐकवली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पुन्हा सकाळच्या सत्रात आता ते सज्ज झालेत. त्या बॉलवरती टॉप आहे. चेंडू हवेत आहे.
झेल होणार का? प्रणय कदम बॉल खाली आणि झेल टिपलाय. पहिला धक्का बसतोय टीम कोल. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती एक गडी बाद धावा पाहायला मिळत आहेत, त्यात 13. तिसऱ्या षटकासाठी संघाचा कर्णधार अलंकार जाधव गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्यांनी देखील कालच्या रात्रीमध्ये केली, कालच्या रजनीमध्ये देखील केली आहे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर हा संघ खेळत असताना शेवटची षटक या गोलंदाजाने हाताळली आणि या अचूक आणि नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी त्यांनी केली आहे. बॉल सोडून दिलाय गुडलेन स्पॉट वर. इथे मात्र जर पाहिलं तर कोलोरपतीचा बॉल होता, तिकडे कुणाल पाहत राहिला बॉल कडे आणि बॉल जर पाहिला तर यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉलने षटकाची सुरुवात अलंकार जाधव करताना पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिरावली 13. या आकड्यावरती एक खेळाडू बाद झालाय. कल्पेश बाद झाला, त्याच्या बॅट मधून धावा आल्या त्या 4 आणि तो बाद झाला. कुणाल मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. एक सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. कुणालकडे क्षमता आहे. पहिलाच बॉल आलाय डॉट. त्या बॉल वरती फटका आलाय कुणालच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे परंतु पाहत राहील. बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 6 षटका. काल उद्घाटन सोहळ्यासाठी सन्माननीय आदरणीय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष निलेशदादा कोळजकर यांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्याच्यानंतर जर पाहिलं तर भरत चोरगे यांची उपस्थिती पाहायला मिळाली. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष संजय चोरगे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. सर्व साखर ग्रामस्थ या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेताना पाहायला मिळालेत. त्या बॉल वरती देखील फटका. उंची जास्त घेतली बॉलने. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये तिकडे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. धाव मिळेल ती केवळ 1. कालच्या रात्रीत सन्माननीय आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालं. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन गेले. नाना जगताप यांना देखील आपण पाहिलं. त्या बॉल वरती फुल टॉस होता. ऑन साइड ला दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांना देखील हुलकावणी दे. चेंडू वन बाउंड सीमारेषा पार जाईल. धावा मिळतील या बॉल. धावसंख्या 4 ने पुढे जाते. जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 थोडासा महागडा ठरलाय अलंकार, कारण मोठे फटके 2 आलेत. एक षटकार एक चौकार आला आणि थोडीशी महागडी गोलंदाजी अलंकार जाधवची पाहायला मिळाली. उपांत्य फेरीचा सामना पहिला तो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चेंडूवरती देखील फटका फसलाय. चेंडू मात्र अलॉंग विथ कार्पेट तिकडे क्षेत्ररक्षक विजय दाबेकर अधिक वेगाने चेंडूवरती पहा आला आणि चेंडूची फेकी देखील चांगल्या पद्धतीने केली आणि धाव केवळ मिळाली ती 1. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 25 वरती जाईल. 25. केवनाळेचे ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच जर पाहिलं तर पळचेलचे ग्रामस्थ, कारण त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाची मॅच खेळतोय. हा कमी गतीने टाकलेला बॉल
समोरून वळवला, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल. शेवटचा चेंडू आला, निर्धाव स्वरूपाचा षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती एक खेळाडू बाद, 25 धावा आहेत. 25 धावा धाव फलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर कुणाल मैदानाच्या आतमध्ये एकाकी झुंज देतोय, तो धावा बनवतोय आणि या कालच्या रात्रीमध्ये देखील त्याने धावा आपल्या संघासाठी जर पाहिलं तर संतोष दादा मर्चंडे कोल या टीम साठी तो धावा बनवतोय आणि त्याच्याकडे क्षमता आहे. पहिलाच बॉल जर पाहिला तर मॅचची सुरुवात त्यांनी केली, षटकार चौकार त्याच्या बॅट मधून आले आणि आता देखील या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. एक षटकार आलाय, 2 चौकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. शेवटचे अंतिम षटक घेऊन आर्यन पवार हा गोलंदाज नन्या या नावाने देखील प्रसिद्ध आहे पळशील गावामध्ये. तो देखील एक उदोन्मेष खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि चांगला क्रिकेट, चांगल्या दर्जाचा क्रिकेट तो सध्या तरी खेळतोय. तो आलाय गोलंदाजी मार्क वरती. पळशील एक्सप्रेस ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पहिलाच होता, ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अलंकार जाधव चेंडूवरती अधिक वेगाने डायरेक्ट हिट झाला असता तर बचावलाय. धावा मिळाल्या त्या 2. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. एकेरी दुहेरी धावा, चुकीच्या चेंडूवरती मोठे फटके, हे मात्र कुणाल मैदानाच्या आतमध्ये वारंवार तो दाखवतोय आणि तशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय. परंतु एक युवा खेळाडू आर्यन पवार पळशील एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते. तुम्ही श्लोक जाधवला देखील मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना पाहू शकता. हे युवा खेळाडू आहेत पोलादपूर तालुक्यातील आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट ते सध्या तरी खेळत आहेत. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पाहायला मिळाला. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, हे मात्र कुणाल पाहत राहिला आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. धावांपासून रोखलंय कुणालला देखील. त्याच्या बॅट मधून धावा आल्या, त्याला थांबवण्याचा प्रयत्न या षटकात केला जातोय आर्यन पवारच्या माध्यमातून. लगातारचा दुसरा चेंडू डॉट टाकला जातोय. चला टॉस साठी यायचंय. दुर्गवीर 11 बाणगाव आणि त्यांच्या विरोधात ओमसाई क्लब वरण बारसगाव. चला वरण टीम आणि मानगाव टीम. टॉस साठी आपण लगेच 4 षटक संपल्यानंतर टॉस केला जाईल लगेचच. त्या बॉलवरती फटका आडव्या बॅटने ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तद्वर धाव मिळेल ती एक. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का, परंतु दुसरीचा प्रयत्न करत असताना धावपळच्या रूपामध्ये परतावं लागेल आता अक्षयला. कुणाला असेल स्ट्राईक इन वरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला हुलकावणी देत बॉल मार्गस्थ होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येईल चौकार. आणि हा शेवटचा बॉल पायाला ब्रश झाला आणि मागे निघून गेला. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव आली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो. 34 धावांची आवश्यकता. 24 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता केवणाळे पळशील टीमला, ज्या टॉस करूयात या मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या सेमीफायनलचा एका साईडला संघ ओम साहेब क्लब वरण बारसगाव, तर त्यांच्या विरोधात दुर्गवीर 11 मानगाव. संदीप कदम यांच्या शुभ हस्ते टॉस
टॉस जिंकलाय वरण बारसगाव या संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. तर आपल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 24 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता विजयासाठी. दुसरी सेमीफायनल तुमच्या भेटीला येईल. एका साईडला जर पाहिलं तर दुर्गवीर मानगाव आणि त्यांच्या विरोधात ओमसाई वरण बारसगाव अशी दुसरी सेमीफायनल या मॅचच्या नंतर आणि त्याच्यानंतर अंतिम सामना जो पाहायला मिळेल. स्पर्धा चालू झाली होती काल संध्याकाळी 6:29 पहिला बॉल पडला होता. आता सकाळचे 7 वाजून गेलेत. सेमीफायनल नंबर 2 जास्तीत जास्त षटकांचे सामने पोलादपूर तालुक्यामध्ये तुम्हाला खेळायला मिळतील. शिस्तबद्धता तुम्हाला पोलादपूर तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक सामने 5 षटकांचे आणि आता सेमीफायनल आणि फायनलचा सामना 4 षटकांचा आपण नेहमीच पाहिलाय. पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये सर्व सामने 6-6 षटकांचे, फायनल देखील 6 षटकांची आपण पाहायला मिळाली होती. चांगल्या दर्जाचं क्रिकेट नेहमीच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय. पोलादपूर तालुक्यामध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालंय. कारण मानगाव मध्ये अनेक खेळाडू तयार झालेत टेनिस क्रिकेटचे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर महाड मध्ये देखील अनेक खेळाडू तयार झालेत. पोलादपूर तालुक्यामधून आता अनेक युवा खेळाडू तयार होत आहेत. दक्षिण रायगडातील शेवटचं टोक म्हणजेच पोलादपूर तालुका आणि त्यातील हा क्रिकेटचा रणसंग्राम नेहमीच पाहायला मिळालाय. जशी टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होती, प्रत्येक गाव एक नवीन आयोजन घेऊन येतं. या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस फंबल झाला, लगेचच एक धाव घेतली आणि संघाचा श्री गणेशा या एकेरी धावेने होताना पाहायला मिळालाय. अभिजित जाधव स्वतःचं खातं एका धावेने खोलतोय आणि संघाचं देखील खातं या एकेरी धावेने खोलताना पाहायला मिळतोय. 34 ची आवश्यकता आहे. अजूनही इथून पुढे जर पाहिलं तर 33 बनवायचे आहेत विजयासाठी. त्या म्हणजे पळशील केवनाळे या टीमला. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित असणारी ही स्पर्धा शिवजयंती उत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 भव्य दिव्य ओराम क्रिकेटचे हे सामने कालच्या रात्रीत आणि आता सकाळी देखील पहाटे आपण पाहतोय. त्या बॉलवरती फटका बसला, चेंडूने उंची जास्त घेतली, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल आणि तिकडे जेल. पहिला धक्का पळशील केवनाळे टीमला. सनील उतेकर 0 बाद.
मैदानाच्या आतमध्ये गणेश दाबेकर तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. गणेश दाबेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर त्याच्यानंतर बाद होऊन परतलाय लगेच सनी लुतेकर. दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त करतोय गोलंदाज बंटी. या बंटीने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे कालच्या रात्रीमध्ये आणि त्याने देखील एका मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना 2 षटक हाताळली, 9 धावा केवळ खर्च केल्या आणि 3 विकेट देखील मिळवल्या होत्या. तोच हा बंटी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पहा हा देखील टप्पा चांगला आहे. नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्पा, यासाठी आज जाणला जाणारा बंटी आपले इरादे स्पष्ट करतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल, सडपातळ बांधा असणारा खेळाडू, कमी वय असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, जो मात्र बंटी अफलातून गोलंदाजी करतोय. फुल टॉस, डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. तिकडे झेल सुटलाय. आता मात्र निराश असतील संघ कोलचे सर्व खेळाडू, कारण एक महत्वाचा आणि गणेश दाबेकरचा झेल त्या ठिकाणी सुटलाय. ज्याच्या वेळेला गणेश दाबेकरला अशी संधी मिळते त्या वेळेला त्यांनी संधीचं सोनं नेहमीच केलंय आणि आता देखील तो कशा पद्धतीने धावा बनवेल लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिथपर्यंत संघाला घेऊन जाईल का? कारण या खेळपट्टीवरती जर पाहिलं तर कालची या अगोदरची मॅच 24 बॉल मध्ये 19 बनवायच्या होत्या. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला आणि कित्येक मॅचेस 32 धावा बनवता आल्या नाहीत. सिद्धेश्वर युवा मंच या टीमला 34-35 धावा देखील आपण या जास्तीच्या पाहायला मिळाल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. ही खेळपट्टी जर पाहिलं तर गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी जी पाहायला मिळाली आहे. शैलेशजी चोरगे आपलं पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. शैलेश चोरगे आणि अक्षय मालुसरे हे 2 असे व्यक्तिमत्व आहेत जे पोलादपूर तालुक्यामध्ये संदीप कदम जे बोलतील ते केव्हाही आणि कधी, असे 2 व्यक्तिमत्व आपण नेहमीच पाहतो. या बॉलवरती एक सिंगल आली, डिक्लेअर झोन मध्ये बॉलला पाठवले. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय तो आता 3 या आकड्यावरती. 34 चा पाठलाग करायचा आहे. तुम्हाला फटके खेळावे लागतील, मोठा फटका खेळावाच लागेल. एकेरी दुहेरी धावांनी लक्ष्यापर्यंत पोहोचू जरूर शकता, परंतु प्रत्येक बॉलवरती एकेरी दुहेरी धावा आल्या पाहिजेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 3 वरती थांबली आहे. एक खेळाडू सनील जो मात्र 0 वरती बाद झालाय. या बॉल वरती आडव्या बॅट न फटका खेळ आहे, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. धाव मिळेल ती केवळ 1. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 4 धावा पाहायला मिळत आहेत. या कुडीजीचे संगीत. अठरा बॉलचा खेळ दोनही शिल्लक आहे. 30ची आवश्यकता म्हणजे प्रत्येक षटकामाग 10 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. विजयासाठी पळचील केवनाळे या टीमला. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संदीप कदम सर, स्वप्नील चोरगे, अक्षय मालुसरे, शैलेश चोरगे आणि भरत नाना चोरगे, तसेच संपूर्ण साखर ग्रामस्थ, अध्यक्ष संजय चोरगे, कार्याध्यक्ष भरत चोरगे, उपाध्यक्ष नितेश मालुसरे, सचिव प्रसाद तांदळेकर, सरचिटणीस संगेश बांद्रे, खजिनदार रुपेश चोरगे. या स्पर्धेचे आपण आयोजक पाहतोय जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर च्या माध्यमातून ही स्पर्धा. संपूर्ण स्वयंसेवकाचे देखील आभार व्यक्त करू, कारण त्यांनी चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आकाश चोरगे, सूरज चोरगे, विशाल चोरगे, सुयोग चोरगे, कुणाल चोरगे, ओमकार चोरगे, सौरभ चोरगे, अजय मालुसरे, नितेश चोरगे, ओमकार मालुसरे, सुशांत गांधी, शुभम चोरगे, रोहित चोरगे, तसेच जर पाहिलं तर संपूर्ण चोरगे परिवार, मालुसरे परिवार यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा. या बॉल वरती फटका आला आणि बॉल जर पाहिलं तर
बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. हा येतोय उत्तुंग असा षटकार. मालुसरे आणि योगेश मालुसरे यांचे देखील आगमन झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित शिवजयंती उत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 धावसंख्या पुढे गेली आता वेगाने. 11 धावा. हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाईल. कुणाल गोलंदाजी मार्क वरती. देखील आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. एक 34 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये पळचिल केवणाळे संघ करतोय. 12 झालेत. त्याबरोवरती फटका फसलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव मात्र मिळणार नाहीये. या दुसऱ्या षटकामध्ये कुणाल दुसरा लगातार चेंडू डॉट टाकतोय. गणेश दाभेकरच्या बॅटमधून एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. त्या षटकामध्ये 6 धावा त्याने वसूल केला. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न फसलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव चेंडूंची मालिका अद्यापही सुरू आहे. या षटकामध्ये कुणालच्या 3 लगातारचे चेंडू निर्धाव टाकले, डॉट टाकले. षटकार आल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी ही आपल्याला कुणालची पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. आणखीन एक त्याच पद्धतीने गोलंदाजी आणि तोच फटका आणि तिकडे क्षेत्ररक्षक तोच चेंडू आलाय निर्धाव स्वरूपाचा शेवटचा देखील. 4 लगातारचे चेंडू डॉट 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 आणि डॉट. 2 षटक संपले. धाव फलकावरती एक खेळाडू बाद. 12 धावा. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये बनवायच्या त्या अजूनही 22 धावा. बारा बॉल 22 ची आवश्यकता विजयासाठी. रोहन आलाय गोलंदाजी मार्क वरती. रोहनने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. चांगली गोलंदाजी त्याने देखील केली आहे आणि तो आलाय गोलंदाजी मार्क वरती. रोहन. 12 बॉल 22 ची आवश्यकता. चला थोडस घाई करा, स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच दुसरा सेमीफायनल दुर्गवीर मानगाव तसेच ओमसाई वरण बारसगाव अशी मॅच पुढची देखील पाहायला मिळेल. उपांत्य फेरीचा सामना क्रमांक दुसरा तसेच उपांत्य फेरीचा सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 34 धावांचा पाठलाग चालू आहे. 2 षटक संपलेत आणि तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. ब्लॉक कॉल चेंडू होता समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही. इथं मात्र धक्का बसतोय पळचिल केवणारी टीमला. दुसरा अभिजित जाधव बाद.
आम्ही दाखवलो होतो त्या वेळेला विशेष लक्ष प्रणय चोरगे यांचे पिताश्री सुभाष चोरगे यांचं सर्व पंच असतील, सर्व कॉमेंटेटर असतील, सर्व लाईव्ह ची टीम असेल, विशेष लक्ष त्यांचं असतं. अक्षय मालुसरे मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत, एका वेगळ्या वेशभूषेमध्ये आता दाखल झालेत आणि काही वेळेत शैलेश चोरगे देखील येतील. हा चेंडू सोडून दिलाय. 2 बॉलवरती 2 विकेट, त्याच्यानंतर डॉट बॉल आला. नऊ बॉल बाकी आहेत. धावा झाल्या त्या 12. 22 ची आवश्यकता. फटका फसलाय. आणखीन एखादी विकेट मिळू शकते या षटकात. 3ही क्षेत्ररक्षक आले होते बॉल वरती, परंतु झेल मात्र काही होऊ शकला नाहीये. धाव मिळाली ती 1. मैदानात आलाय आर्यन पवार. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली. आता 21 ची आवश्यकता. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 21 ची आवश्यकता. 8 चेंडू 21 धावा. चला पुढच्या सेमीफायनल साठी दोन्ही संघ सज्ज व्हा. फटका गणेश दाभेकरच्या बॅट मधून. तिकडे देखील क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेट. 4 विकेट या षटकामध्ये, 3 विकेट या षटकामध्ये आल्यात. खास करून मानगावचे खेळाडू. सात चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. प्रणय कदम संघाचा, पळचिल संघाचा कर्णधार तो मैदानाच्या आतमध्ये. या बॉल वरती फटका फसलाय. उंची जास्त. आणखीन एक जेलबादची संधी आणि प्रणय देखील बाद. तू चल मैं आया अशी परिस्थिती पळचिल केवळ टीमची. खेळाडू बाद. मध्ये 4 विकेट घेतल्या आणि केवळ 1 धाव दिली आहे. रोहनचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. शेवटच्या षटकासाठी विवेक मैदानात दाखल झालाय. संतोष दादा मर्चंडे कोल हा संघ विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 21 अजूनही बनवायच्यात. मैदानामध्ये आर्यन पवार आणि अलंकार जाधव ही जोडी मैदानाच्या आत आहे. तर या ठिकाणी सुभाष कळंबे साहेब उपस्थित झालेत. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या.
आपलं हार्दिक असं स्वागत. हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये पाठवला गेलाय. एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये, मोठे फटका खेळावा लागेल. 5 बॉल आणि आता इथून पुढे बनवायचे त्या 20 धावा. 20 धावांची आवश्यकता. 5 बॉल 20. पोलादपूर संघ की कोल संघ कोण जिंकेल? हा चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डॉट बॉल. 4 बॉल 20 ची आवश्यकता. मॅच संपूर्णपणे जर पाहिलं तर कोल संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. ज्यावेळेला अभिजित जाधव बाद झाला, गणेश दाबेकर बाद झाला, प्रणय कदम बाद झाला, लागोपाठ खेळाडू बाद झाले कालांतराने. त्याचमुळे की काय हा फटका या संघाला बसतोय आणि मधली यष्टी वाकवली आहे. आणखीन एक विकेट मिळते. आर्यन पवार आता होईल बाद. गाव तर त्यांच्या विरोधात दुर्गवीर 11 मानगाव सेमीफायनल नंबर 2 पाहायला मिळेल. विजय दाबेकरच्या बॅट मधून फटका आलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मिड विकेटला झेल टिपतोय. आणखीन एक खेळाडू बाद. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर ही स्पर्धा आपण नेहमीच आठवणीत राहणारी स्पर्धा आहे. कारण दरवर्षी वेगळं काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर यांचा राहतो. हा बॉल आता खाली राहिलाय. मॅच संपूर्णपणे शेवटचा बॉल. लास्ट बॉल. कॅच ड्रॉप. ऑल आउट झाला असता संघ असं म्हणतोय, परंतु कॅच तिकडे निसटलाय. विजय मात्र होतोय कोल संघ, जो फायनल मध्ये दाखल झालाय या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोष दादा